माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जसं की आपण काल डिस्कस केलेलं होतं, अगदी तसंच पूर्ण दिवसभर एक साईडवेज कामकाजच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ना अपसाईडला मार्केट गेलेलं आहे, ना डाऊन साईडला मार्केट गेलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल ना, तर साधा सिंपल एक फॉर्म्युला आहे किंवा एक ट्रिक लॉजिक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो, ते तुम्ही टेस्ट करू शकता. जर तुम्ही आज सकाळी, म्हणजे आता उद्या एक्सपायरी आहे, आज सकाळी कोणताही एक स्ट्रॅडल चेक केला असता, आपण कोणताही एक स्ट्रॅडल म्हणजे ॲट द मनीचा म्हणजे 24,800 आहे किंवा 24,700 जरी तुम्ही चेक केला असता तरी तुमच्या लक्षात येईल सकाळी त्याची व्हॅल्यू 350-400च्या आसपास होती. आणि जर तुम्ही आत्ता जाऊन चेक केलं ना, तर ती 100च्या आसपास आहे. म्हणजे कॉल आणि पुट दोघांची ही व्हॅल्यू कमी होताना पाहायला मिळालेली आहे. आणि ही शक्यता तशीच उद्यासाठी सुद्धा राहू शकते. म्हणजे बरेच वेळा काय होतं की अशा पद्धतीचं साईडवेज कामकाज झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी एक मोठी मुवमेंट येईल या अपेक्षेने लोक सकाळ सकाळ ट्रेड करायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, जर हे 100पर्यंत आणलेत ना, तर उद्या हे 40-50पर्यंत घेऊन येण्याची शक्यता आहे. आणि ते पहिल्या एक तास दीड तासामध्येच होईल. म्हणजे 11-11:30 वाजेपर्यंत एक मुवमेंट येण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि ती मुवमेंट 11-11:30 नंतर कदाचित एक्सपायरीची मुवमेंट येऊ शकते. आणि ॲनालिसिस लेवल सांगण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची लेवल सांगून ठेवतो की सगळ्यात जास्त संधी जर तुम्हाला कोणत्या इंडेक्समध्ये मिळेल तर ती मिड कॅपमध्ये मिळू शकते. हे लक्षात ठेवा. मिड कॅप मी कालही सांगितलं होतं, आजही सांगतो, मिड कॅपमध्ये एक चांगली संधी मिळेल. आता पाहूयात निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्या एक्सपायरीच्या लेवल आहेत ना, त्या कोणत्या महत्त्वाच्या लेवल असू शकतात, म्हणजे बाईंगच्या सेलिंगच्या कोणत्या लेवल आहेत ते आपण पाहूया. त्या अगोदर एक आवरली कॅन्डल जर पाहिलं तुम्ही तर काय लक्षात येते पहा. मी काल परवाही डिस्कशन केलेलं आहे किंवा विकली ॲनालिसिसमध्येही याविषयी चर्चा केलेली आहे. जर एक ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ केली ना, तर या पद्धतीने इथे एक ट्रेंड लाईन आपल्याला पाहायला मिळते. आपण याने करूयात म्हणजे क्लिअर समजेल तुम्हाला. या पद्धतीने जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर काय दिसतं तुम्हाला की मार्केट अजून त्या लेवलला टेस्ट करायला पोहोचलेलं नाही आहे, म्हणजे मध्ये आहे. आता बेस्ट ट्रेड कुठे बनू शकतो, तर ही जी लेवल आहे आणि ती लेवल येते 24,680-60. हा 20 पॉईंटचा झोन घेऊन चला. खरं तर 70 आहे एक्झॅक्ट लेवल म्हणायचं झालं तर, एक्सपायरी आहे म्हणून आपण 5-10 पॉईंटचा एक झोन घेऊन चालणार आहोत. जर फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपनिंग होऊन मार्केट जर इथे येऊन एखादं डबल बॉटम किंवा एखादी हॅमर कॅन्डल बनवतं आहे किंवा साईडवेज होऊन शेवटी 11-12 वाजता इथे टेस्ट करतोय ना, तर एक चांगली बाईंगची संधी आपल्याला या लेवलला मिळू शकते. फक्त इथून काहीतरी सेटअप बनवून मार्केट वरती निघू देत. थोडंफार महाग घ्यावे लागतील, म्हणजे 10-15 पॉईंट ऑप्शन तुम्हाला वरती घ्यावे लागले चालतील, पण इथे सपोर्ट घेऊन वरती ब्रेकआउट येतोय हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तो एक चांगला ट्रेड तुमचा प्लॅन होऊ शकतो. आणि मग जर तुम्हाला इथे मिळते तर 750, 830, 920 आणि अगदी 25,000 ही लेवलसुद्धा टेस्ट होताना पाहायला मिळू शकते. एक्सपायरीचं शॉर्ट कवरिंग आलं तर, नाहीतर 24,800च्या वरती सध्या तरी चित्र दिसत नाही आहे. 24,800ला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. जर शॉर्ट कवरिंग आलं किंवा मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन आज बनले बऱ्यापैकी प्रॉफिट होईल. ज्यांनी सेल पोझिशन बनवलेले आहेत ना, ज्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट उद्या 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत दिसायला लागेल. आणि जर त्यांनी पोझिशन सोडल्या तरच आपल्याला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळू शकतं. दुसरी कंडिशन काय होऊ शकते, मार्केट थोडंफार गॅपअप होईल किंवा फ्लॅट ओपन होऊन वरती जाते ना, तर शक्यता कमी आहे की मार्केट इथून असंच जाऊ. मग काय होईल, पुन्हा एकदा इथे येऊन टेस्ट करू शकतं. आणि जर डायरेक्ट वरती 24,800 ब्रेक झालं ना, तर मात्र एक चांगली अपसाईडची लेवल आपल्याला पाहायला मिळेल. 24,820च्या वरती मार्केटने सस्टेन करणं गरजेचं आहे. मग ते फ्लॅटने असू द्यात किंवा गॅपअपच्या केसमध्ये असू द्यात. 820च्या वरती पण ज्या लेवल डिस्कस केलेल्या आहेत त्याच लेवलसाठी आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. वरती ही एक ट्रेड लाईन आहे, काल याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. ती येते 930च्या आसपास, म्हणजे 820 नंतर एक शॉर्ट कवरिंग जी तुम्हाला 920-930 100 पॉईंट आणि त्याच्यावरती पुन्हा 100 पॉईंटसाठी घेऊन जाईल. बरं, डाऊन साईड काय आहे, हीच ट्रेंड लाईन दोन्ही ट्रेड देण्यासाठी उद्या सक्षम आहे. म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि या लेवलला येऊन थोडा वेळ किंवा गॅपडाऊन होऊन, म्हणजे छोटं मोठं गॅपडाऊन होऊन इथे येऊन थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकडाऊन येतो ना, तर एक चांगला फॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. जो कमीत कमी ही लेवल म्हणजे 24,400 आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काही गॅप दिसतोय ना, तो गॅप फिल होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच मिळेल याची शक्यता कमी आहे. म्हणजे अगदी 700-800 पॉईंट काही फॉल होण्यासारखी परिस्थिती सध्या नाही आहे. पण तरीही 24,400 तरी 400-440 ही लेवल टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. पण डायरेक्ट त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करायचं नाही, कारण का मार्केट पॉझिटिव्ह आहे. आपलं मार्केट पॉझिटिव्ह आहे. सध्या थोडं साईडवेज याच्यामध्ये फसलं आहे, परंतु मार्केट पॉझिटिव्ह आहे म्हणून मोठे मोठे टार्गेट प्लॅन करू नका. जर 670 ब्रेक होते तर पहिलं टार्गेट हे तुम्ही 600 घेऊन चालू शकता. 620, त्याच्यानंतर 580, त्याच्यानंतर 520, 460, 440 या लेवल 60-70 पॉईंटचं तुम्ही ठेवू शकता. दुसरं महत्त्वाचं काय, जर गॅप डाऊनच याच्या खाली होतं आहे तर काय होऊ शकतं, मार्केट पुन्हा इथे रिटेस्ट करून एखादा डबल बॉटम वगैरे डबल टॉप वगैरे बनवत असेल ना, तर तो एक चांगला ट्रेड बनू शकतो. एक्सपायरीसाठी या दोन्ही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. अपसाईड क्लिअर आहे, 24,800च्या वरती सस्टेन केलं तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतं. अदरवाईज नाही. फर्स्ट हाफमध्ये असंही होईल कदाचित, मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जाईल, 24,800 ब्रेक होईल आणि फॉल्स ब्रेकआउट जो बऱ्याच दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय तसा फॉल्स ब्रेकआउट झाला तर तेवढं फक्त सावध राहायचं आहे. बरं, बाकी बँक निफ्टीमध्ये काय संधी आहे, बँक निफ्टीसुद्धा त्याच एका झोनमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते आहे.
मी 5 मिनिटांवरती घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, बँक निफ्टीसुद्धा एक साईडवेज कामकाज होताना आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जास्त काही करण्यापेक्षा ही जी लेवल आहे एक डाऊन साईडची 5500 ती एकदा मार्क करून घ्या. 55,050 ते 55,100 ही एक लेवल आहे. याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत डाऊन साईड थोडी डिफिकल्ट आहे. हां, एक्सपायरीसाठी जर तुम्हाला एखादा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ही लेवल आहे 55,300. 55,300च्या खाली तुम्ही एक छोटा मोठा ट्रेड प्लॅन करू शकता. डायरेक्शनल ट्रेड जो आहे तो 55,050 ब्रेक झाल्याच्या नंतरच, मग त्यासाठी तुम्हाला 54,800 54,600 टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. वरती 55,500 ही जी लेवल आहे, आता आपण तिथेच बंद आहोत, पण मार्केट फ्लॅट ओपन होऊन गॅप अप नाही, फ्लॅट ओपन होऊन थोडा वेळ सस्टेन करून एक अर्धा पाऊण तास मग जर 55,500 ब्रेक झालं ना तर त्यानंतर तुमचं 55,700 ही लेवल टेस्ट होऊ शकते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जरी 55,500च्या वरती ट्रेड प्लॅन केला तरी इथे सेलिंग येत आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे 50% क्वांटिटीज, आणि जर 55,700 ब्रेक होईल त्याच्यावरती सस्टेन करताय तर उरलेल्या 50% क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. आणि मग त्यानंतर एक चांगलं शॉर्ट कवरिंग तुम्हाला अगदी 56,000 किंवा 56,100 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. हे शॉर्ट कवरिंगचे आहेत, जे फायनल टार्गेट आहेत दोन्ही निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात, दोन्हीही शॉर्ट कवरिंगचेच टार्गेट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. काल मी मुद्दा म्हणून सांगितलं होतं की आज कसल्याही पद्धतीचा ट्रेड प्लॅन होण्याची शक्यता नाही आहे, आणि तेच झालं. मी आज कोणताही ट्रेड प्लॅन केलेला नव्हता. मिडकॅपमध्ये काय झालं पहा, मिडकॅपने बरेच वेळा ट्राय केलं तर ही लेवल ब्रेक होत नव्हती, पण आज ही लेवल ब्रेक झाली. बराच वेळ सस्टेन केलं, पण शेवटी इथे एक फॉल्स ब्रेकडाऊन आपल्याला एक ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मग या इंडेक्समध्ये एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते बघा. इथे मल्टिपल सपोर्ट आहेत. ही जी लेवल आहे ना 12,560च्या आसपास, लक्षात घ्या, 12,550, मी राऊंड फिगर सांगतोय, 12,550 एक मल्टिपल सपोर्ट आहेत. कदाचित उद्या फ्लॅट ओपन होऊन इथे येऊन जर एखादा डबल बॉटम किंवा कोणतंही बुलिश साईन बनते ना तर हा एक डिरेक्शनल ट्रेड आपल्याला बनू शकतो. जरी 560 ते 680 हे जरी दिसत असलेली रेंज तरी मिडकॅपसाठी ही मोठी आहे. 12,000चा इंडेक्स आहे, त्याच्यामुळे हे 100-100-125 पॉईंटसुद्धा खूप जास्त रिटर्न तुम्हाला ऑप्शन प्रीमियममध्ये देताना पाहायला मिळतील. जर गॅप अपच होतं तर मग 640च्या वरती ट्रेड प्लॅन करा. पहिलं टार्गेट एक 40-50 पॉईंटच असू द्यात, म्हणजे 680-700 पर्यंत. 700 जर ब्रेक झालं तर एक चांगली मोठी अपसाईड आपल्याला मिडकॅपमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. 1.5-2% अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि डाऊन साईडसुद्धा 560 जर ब्रेक झालं किंवा 550 जर ब्रेक झालं ना तर एक चांगली डाऊन साईड 100-150 पॉईंट ॲटलिस्ट, काही नाही म्हटलं तर आपल्याला मिडकॅपमध्ये पाहायला मिळू शकते. जर ही माहिती आवडली असेल. बरं, आजचा ट्रेड जो होता ना तोही मी सांगितलेला आहे किंवा आपल्या ग्रुपला मी जो चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, तिथे मी एक्सप्लेन करतो किंवा तिथे त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो. जसं मी काल डिस्कशन केलेलं होतं ना तेच, जसं सकाळी मार्केट ओपन झालं एक डिसाईड केलेलं होतं की मार्केटमध्ये जास्त काही नाही आहे, तर या लेवलच्या आसपास जसं 24,900चा कॉल जो आहे ना तो 200च्या जवळपास भेटत होता, तो फक्त सेल केलेला आहे, तो तिथे सेल केला. आणि आत्ताचं त्याचं क्लोजिंग आहे 60. फक्त तो एकच बनवून होता, त्याला प्रोटेक्शन म्हणून एक बायसुद्धा केलेलं होतं कॉल, कारण का कॅपिटल खूप जास्त लागतं फक्त नेकेड सेल करायला. तर त्यामुळे त्या पद्धतीने एक ट्रेड बनवलं होतं. स्प्रेड मी आपल्या टेलिग्राम चॅनलला तो अपडेट करेल, तुम्ही पाहून घ्या. साईडवेज मार्केटमध्ये सध्याला पैसे सेलरला बनणार आहेत, हे लक्षात घ्या. बायरसाठी खूप डिफिकल्ट आहे. बायरने खूप जास्त क्वांटिटी आणि खूप मोठ्या टार्गेटसाठी सध्या तरी ट्रेड प्लॅन करू नका, याच्या बाहेर पडू द्या. उद्या दुपारनंतर 1:30 ते 2 नंतर शॉर्ट कवरिंगसाठी ट्रेड प्लॅन करा, पण असं करू नका की खूप मोठं कॅपिटल किंवा खूप जास्त क्वांटिटी घेऊयात, कारण का गेल्या 1-2 एक्सपायरीला चांगले रिझल्ट मिळाले आहेत किंवा चांगली मुवमेंट आलेली आहे. कदाचित साईडवेज जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, आणि मग त्याच्या ट्रॅप होऊ नका. तरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि कीप ट्रेडिंग.